कहाणी शनिवारची मारुतीची। आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण राहत होता। त्याला एक सून आणि एक मुलगा होता। मुलगा प्रवासाला गेला होता। सासू सासरे देवाला जात असत, भिक्षा मागून धान्य आणीत असत। सून घरात स्वयंपाक करून ठेवीत असे, सासू सासऱ्यांना वाढीत असे, उरलं सुरलं आपण खात असे। असं होता होता श्रावण मास आला, संपत शनिवार आला। तसा संपत शनिवारी एक मुलगा आला। बाई बाई, मला नाहू घाल, माखू घाल। ती सून म्हणाली, अरे बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून नाहू घाल, जेऊ घाल, माखू घाल। घागरीत हात घालून तेल काढलं, त्या मुलाला नाहू घालून जेऊ घातलं, उरलं सुरलं सुनेनं खाल्लं। असे 4 शनिवार झाले। चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी ते सगळे तांदूळ घरभर फेकून तो मुलगा अदृश्य झाला। इकडे घराचा वाडा झाला, गोठाभर गुरं झाली, धान्याच्या कोठ्या भरल्या, दासी भटकींनी घर भरलं, सासू सासरे देवाहून आले। तो घर काही ओळखेना, हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढे आली। मामंजी, सासूबाई, अहो इकडे या। अगं, तू कोणाच्या घरात उभी राहिली आहेस? तिनं सर्व हकीकत सांगितली। शनिवारी एक मुलगा आला। बाई बाई, मला नाहू घाल, माखू घाल। अरे बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लाव आणि मला नाहू जेऊ घाल। घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला नाहू घातलं, जेऊ घातलं, उरलं सुरलं आपण खाल्लं। असे 4 शनिवार झाले। चौथे शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी ते सगळे तांदूळ घरभर फेकले आणि तो अदृश्य झाला। इकडे मोठा वाडा झाला, तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले, असं म्हणून त्यांना आरती केली। सर्वजण घरात गेली। त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।